हात पाव मुख नेण नासका श्रवण संग कमावे जन सुख राम उपजे ता संग उलटा फेर गमावे हात पाव मुख नेन नासका श्रवण संग कमावे हात पाय तोंड डोळे नाक आणि कान हे जे इंद्रिय आहे या इंद्रियानं आपण काय कमावतो. महाराज म्हणतात ना श्रवण संग कमावे. या इंद्रियानं आपण कर्म कमावतो. कर्म कसे होते. हातानं तुम्ही कोणाला मारलं भांडण केले मारलं तर मारल्याचा कर्म लागत नाही. तुम्ही चालत आहे रस्त्यानं पायामध्ये मुंग्या म्हणा काही आपले तुम्हाला दिसत आहे ते चालत आहे ते आणि त्याच्यावर तुम्ही पाय ठेवून समोर निघाले कर्म लागत नाही. हा कर्म लागते. तोंडानं तुम्ही कोणाची निंदा केली शिवी दिली तर तोंडाला कर्म लागते की नाही. डोळ्यानं कर्म लागते. डोळ्यानं कसे कर्म लागल कसं लागल सांगा बरं. नाही ह्या आपल्या बाईपुरी चालल्या आपल्या बहिणी मुली चालल्या आणि आपण त्याच्याकडं निरकून पाहत आहोत. निरकून पाहिलं तरी कर्म लागतं. सहज स्वभावानं पाहणं वेगळं आणि लक्ष देऊन पाहणं म्हणजे काहीतरी तुमचा त्यामागे हेतू आहे. कर्म लागते लक्षात घ्या. आणि कानानं आपण ऐकतो कोणाची निंदा ऐकतो ऐकत नाही का. ते कानच ऐकते ना. ह्या जर गोष्टी आपल्या हातातून होत असेल तर कर्म बनला. कर्म तयार झाला म्हणजे कर्म काय करावं लागेल नंतर मग भोगावं लागेल. जे जे कर्म आपण केले ते कर्म पुन्हा भोगावं लागेल. भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला यावं लागेल जन्म घ्यावा लागेल. एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या. फक्त आणि फक्त मनुष्य शरीरानेच कर्म होते. बाकी प्राण्याला कर्म होत नाही. मांजरानं जर उंदीर पकडून खाल्ला तर मांजराले उंदीरचं मारण्याचं कर्म लागत नाही. ते त्याचा आहार आहे. वाघानं जर गाईले मारला लांडग्यानं जर बकरीले मारला तर कर्म लागत नाही. सर्प उंदराले मारते कर्म लागत नाही. कारण त्या सर्व भोग येणे आहे आणि त्यामध्ये त्याचा आहारच एका जीवावर दुसरा जीव जगतो. जीवई मारे जीव को जीवई लेत आहार अरे येतो झगडा जीव का जीवई जीते हार. जीवच जीवाचा आहार करते. जीव जीवावर पोसल्या जाते. हे अशी व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. परंतु यामध्ये मनुष्य शरीर असं आहे की याला फार चालून हिशोबानं वागावं लागते. कारण हे कार्जिक काया आहे. जे काही कराल त्याचा कर्म बनेल. हे जीव कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे. कोणी रोकलं का कोणाला. तुम्ही काही करा कोणाला शिवा द्या कोणाचं खून करा. कारण प्रत्येक जण आपलं स्वतःचं चांगलं वाईट जे काही कार्य आहे तो करण्यामध्ये स्वतंत्र आहे. त्याला कोणी रोकत नाही. परंतु कर्म भोगावंच लागते. तिथं नाही म्हणता येत नाही. ज्यावेळेस कर्माचा हिशोब होईल धर्मराय जब लेखो मांगे हिसाब हुआ पिस्तासी.
काय होईल तिथं आपला हिसाब होईल. काय काय तुम्ही केलं, मनुष्य शरीर तुम्हाला मिळालं होतं, एवढं एवढं तुमचं आयुष्य होतं आणि एवढ्या एवढ्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय केलं याचा हिशोब होते. जसं हिशोब आपण करतो की नाही, गडी ठेवत होतो पूर्वी सालानं महिन्यानं, आणि मग त्याचा हिशोब करत होतो, किती ठाकला आहे, किती दिवस कामावर नाही आला, ते सर्व लिहून ठेवते मालक, मग त्याप्रमाणे ते काटून घेते. तसं आपलं सर्व लिखाण होत आहे. आपल्याला माहीत नाही, आपल्याला ते कळत नाही, तो भाग वेगळा. तिथं गेल्याबरोबर धर्मराय आपल्या कर्माचा लेखाजोखा त्याच्या टेबलावर बोलावते आणि पाहते. त्याच्यातनी जे जे चांगले कर्म केलेले आहे, शुभ कर्म केलेले आहे, त्याच्यासाठी त्याला स्वर्गात पाठवून जाते. आता तुम्ही म्हणाल हे शरीर तर त्याचं इथे जळून टाकलं, मग तिथं स्वर्गात कोण्या शरीरानं ते कर्म भोगते? त्याला कारणिक काया मिळते. त्याला अशी एक काया देते की ज्या कायानं तो तिथला सुख उपभोगेल, आणि सुख भोगल्यानंतर मग पाप जे त्यानं केलेले आहे, वाईट कर्म जे केलेले आहे, त्याच्यासाठी त्याला याचनिक कायामध्ये टाकते आणि याचनिक कायाद्वारे त्याला पाप भोगाले लावते आणि नंतर त्याला 84मध्ये टाकून देते. आता मग एक 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 योनी भग आणि एक 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 योनी भोगून मग 43,20,000 वर्षानंतर त्याला पुन्हा मनुष्य देहाची संधी मिळते. आता यामध्ये त्यानं भक्ती केली तर बरं, नाही तर मग कर्म तर कमावलंच. मग अशा तऱ्हेनं या कर्माच्या कारणानं हा मनुष्य युगायुगापासून या 84च्या चक्रामध्ये फिरत आहे. ते दृष्टांत ते आंधळ्याचा. एक आंधळा होता आणि असं गोल असं ते एका रूममध्ये तो अडकला. आता अडकल्यानंतर एका शहाण्या माणसानं त्याच्याकडे पाहिलं. अरे म्हणे, हा आंधळा आहे काय की म्हणे. त्याला म्हटलं काय झालं बापू? अरे मला दिसत नाही म्हणे, मला या घराच्या बाहेर पडायचं आहे म्हणे. आता त्या घराला होता एक दरवाजा आणि असं पूर्ण गोल होतं आणि त्याच्यात तो अडकला. ठीक आहे म्हणे, तुम्ही आता भीतीले असा स्पर्श करत करत जा आणि जिथं भीत लागणार नाही तोच दरवाजा असं समजून तिथून बाहेर निघून जा. मग त्या आंधळ्यानं जसं त्या मनुष्यानं सांगितलं तसं असं हात लावत 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 तो गेला. आता इथं दरवाजा येते, या ठिकाणी आता भीत नाही ना, नेमका तिथं त्याला खाज सुटली. मग त्याच हाताने त्याने खाजवलं. आता खाजेपर्यंत ते 2 पावलं पुढे गेला, दरवाजा हुकला. आता त्या 84च्या चक्रातून बाहेर पडण्याच्या ऐवजी तो पुन्हा त्या बंधनामध्ये अडकला. ते हे खाज म्हणजेच कर्म. 43,20,000 मध्ये एक वेळ मनुष्य जन्म मिळाला. सद्गुरूनं आपल्याला म्हटलं की बाबा रे, राम राम करा, भक्ती करा. नेमकं आपण तिथं चुकतो. जे लोक भक्तीमध्ये नाही आले तेही आंधळे आणि आपणही आंधळे होतो. परंतु आपण सद्गुरूच्या कृपेनं आता आपण पाहत आहोत, आपण डोळस झालो, आपल्याला ती दृष्टी आता मिळाली. आता आपल्याला काही या 84तून बाहेर पडण्याचं तसं आंधळ्यासारखी आपली स्थिती राहिली नाही. आपण ऑलरेडी दाराच्या बाहेर निघालो आहो आणि आता 84 कटणार आहे, यामध्ये काही शंका नाही. तर हे बंधनामध्ये हा जीवात्मा कर्मामुळं अडकते. महाराज म्हणतात, करणी जीवा हात दी, फल करणी के माय, इन कारण सुख राम कहे, सुख दुख भुगते आय. मनुष्य सुखी काय? कर्मामुळं. मनुष्य दुःखी काय? कर्मामुळं. शुभ कर्म ज्याच्या हातून जास्त चांगले झाले तो सुखी आहे, ज्याच्या हातून वाईट कर्म झाले तो दुःखी आहे. हे कर्मच सुखदुखाशी
कारण सुखदुःखाचं कारण कर्मच आहे आणि ते आपणच कमावलेलं आहे. म्हणून आपण दुःखी जरी असू आज तरी पस्तावा करू नका, कोणाला दोष देऊ नका. आपलेच कर्म आपल्याला दुःख म्हणून समोर ते भोगून टाका. प्रारब्ध आहे, प्रारब्धामध्ये तुम्ही जे काही तुमचं प्रारब्ध लिहिलेलं आहे ते सर्व कर्म तुम्ही भोगून मोकळे व्हा. आणि आता नवीन कर्म होऊ नका देऊ. प्रारब्ध भोगा, क्रियमान होऊ नका देऊ. म्हणजेच अशी वागणूक ठेवा तर कर्म होणार नाही. कळत निकळत होते तो भाग वेगळा, परंतु समजून तर आपल्याला कर्म करणं नाही आहे. कोणाची निंदा करू नका, कोणाची निंदा ऐकू नका, कोणाची चुगली करू नका, कोणाविषयी द्वेष ठेवू नका आणि वाईट तर कोणाचंही मनामध्ये विचार आणूच नका. तर हे सर्व कर्म बनण्याचे लक्षण आहे, याला टाळा. आता आपलं होऊन काय राहिलं की अशी ज्ञानाची बरसात होत आहे आणि आपण एक मडकाव. आता या मडक्यामध्ये ज्ञान तर येत आहे, परंतु मडकं फुटलं आहे. जसं आलं तसा बाहेर चालला. कर्म तर आपण काटत आहोत, भजन करतो आणि पुन्हा कर्म होऊन जाते. पुन्हा भजन करून आलो, कर्म तर आपले कटून राहिले, परंतु कर्म तिकडे वाढत बी आहे, वाढत आहे, त्याच्याकडे लक्ष नाही देऊन राहिलो. तर कर्म वाढू नका देऊ, झालेले कर्म काटा. आणि कर्म होते या इंद्रियानं, इंद्रिय आणि मनानं. आता हे कर्म तुम्ही कसे काटा. महाराजांनी एकाच साकमध्ये निर्णय लिहिला. काय लिहिलं निर्णय की ज्या इंद्रियानं तुमचे कर्म झाले त्याच इंद्रियानं ते कर्म कट्टे. पूजा महाराज म्हणतात, हात पाव मुख नेन नासका श्रवण संग कमावे, जन सुखराम उपजे तासंग उलटा फेर गमावे. ज्या इंद्रियाद्वारे कर्म होते त्याच इंद्रियाद्वारे तुम्हाला ते कर्म काटवता येते, कर्मापासून दूर होता येते. आता कसं. चरण पाव साधा दिस धारे, कर सुटेल करीजे, जन सुख राम ज्ञान सुण श्रवण, उजासीस धरीजे. चरण पाव साधा दिस धारे म्हणजे पायानं चालून संताच्या घरी जा, संताच्या रामदारामध्ये जा. पायानं तुम्ही चालले, आता इथून मदनापूर्ण पायानं जा अशातला भाग नाही. काही अंशी तरी तुम्ही पायानं जा. आता पायानं तुम्ही जात नाही, जाग्यापर्यंत तुम्हाला गाडी आहे. मग हे पायानं केलेले कर्म तसेच राहील का. मग कसा. हे बाणीजी समोर स्टुलावर ठेवा तिथं. आता उत्सव करतो की नाही, असं पैदल फिरा 10 मिनटं 15 मिनटं असे बाणीच्या भोवती चक्कर लावा. त्यामुळं तुमचे जे पायाचे कर्म कळत नकळत झाले असतील ते कर्म कटून जाईल इथंच. नंतर करसू टेल करीजे, हातानं जे कर्म झाले आहे, कर म्हणजे हात, तेल म्हणजे सेवा, सेवा करा. गुरुची सेवा करा वाटेल तर गुरुची सेवा करा, किंवा सत्संगामध्ये ज्या काही गोष्टी उणीव आहे तिथं तुमच्या सेवेची गरज आहे, तर कोणाचीही परवानगी न घेता झाडण्यापासून तर पत्राळी उचलण्यापासून तर वाढण्यापासून तर बिछायतपासून तर बाणीजी महाराज आणण्यापासून तुम्हाला जे काही सेवा करता येईल ते सेवा करा. त्यानं हातानं केलेले कर्म तुमचे कटून जाईल. हे महाराज म्हणून लागले. सद्गुरू सुखरामजी महाराज की बाणी वाचत आहो मी. माझ्या मनातलं मी काहीही सांगत नाही आणि मला येत बी नाही काही.
आता कानानं जे तुमचे कर्म झालेले आहे, कानानं कर्म कर होते लक्ष्मीबाई, कानानं कोणते कर्म होते? वाईट ऐकणं, निंदा ऐकणं, यानं कानानं कर्म होते. ते कसे जाईल? हे आता तुमचे चालले कानाचे कर्म. तुमचं जर लक्ष माझ्यावर असेल, तुम्ही जर माझ्याचकडं पाहत असेल, तुमचं मन जर भटकत नसेल, तर कानानं जे काही तुम्ही आतापर्यंत निंदा ऐकली, वाईट ऐकलं, ते कर्म आताच गळून राहिले. इतकंच. किती मोठी सोय आहे. परंतु एक आहे, हे दोन्ही डोळे जागृत अवस्थामध्ये मन या डोळ्यावर आहे. तुम्हाला माझ्याकडं पाहावं लागेल. इथं जर तुमचं मन माझ्याकडं बरोबर पाहत असेल, तर मन बी तिथं लागलं आहे. तर कानामध्ये हे जे गुरु महाराजाची वाणी, हे वचन तुमच्या कानामध्ये पडत आहे, त्यानं तुमचे कानातले कर्म गळून राहिले. नंतर पूजा शीस धरी जे, म्हणजेच गुरुची पूजा करा, त्याच्या चरणावर डोकं ठेवा असं म्हणतात. म्हणतात काय? सत्यच आहे. गुरुच्या दोन्ही अंगठ्यामधून गुरुमधली ऊर्जा तुमच्या मस्तकामध्ये येते. दर्शनच करायचं असेल तर त्या भावानं करा. एक तर मानू नका गुरु, काही काही बिघडलं नाही, आणि मानलं तर मग त्या नियमानं तसं राहा. नुसतं राम राम ते पोळ्याला आपण दर्शन करतो तसं नाही. तुम्हाला ऊर्जेची आवश्यकता आहे. गुरुमध्ये ती ऊर्जा आहे. ऊर्जावान सद्गुरूपासूनच तुम्हाला ऊर्जा मिळेल, आणि ती ऊर्जा त्या ठिकाणी डोकं ठेवल्याबरोबर अशी तुमच्या गटामध्ये येते. नैना निरक साधकी सूरत, रसना राम रटावे, जन सुख राम येई मिलकिया, येई कर्म कटावे. आतापर्यंत तुम्हाला इथनं खोल कोणी कर्माचा हिशोब सांगितला नाही. तुम्हाला एकच माहीत आहे, राम राम रटन करा आणि सारे कर्म कळते. एक ठोक सांगून दिलं तेही बरोबरच आहे, परंतु त्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण करत आहोत. कोणत्या कोणत्या इंद्रियानं कोणतं कोणतं कर्म होते, आणि त्याच इंद्रियानं ते कर्म कसे कटते. नैना निरक साध की सूरत, डोळ्यामध्ये जर तुम्ही पाप आणला असेल, आता हेही काही एका जन्माचं कर्म नाही आहे. या जन्माचं आपण सांगू नाही बा मी निको भाव, मागचा जन्म, त्याच्या मागचा जन्म, त्याच्या मागचा जन्म, काय 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 आपण नाही केलं आपल्याला माहीत नाही. तुम्हाला जर विचारलं मी 8 दिवसापूर्वी काय जेवलं होतं, सांगाल का? अशोकराव सांगाल का? नाही सांगत. मग काय कर्म केलं काय माहीत तुम्हाला? काहीच पता लागत नाही. त्यामुळं असं आपण डोळ्यानेही कर्म केले असं गृहीत धरून ते कर्म कसे कटल याचा विचार करा. नैना निरक साधकी सूरत, म्हणजेच संताच्या स्वरूपाचं दर्शन करा नित्यनेमानं. भजन करण्याची रीतच ती आहे. दुर्दैवानं ते आपल्याला कोणी सांगत नाही. प्रथम ध्यान गुरुचंच करावं लागेल. ध्यान मूलम तुम्हीच म्हणता ना. कोणाचं ध्यान करायचं? गुरुमूर्तीचं. आता तुम्ही म्हणाल आमचे गुरु तर धाम गेले, मग कसं करायचं मग? आता फोटो कशासाठी आहे तुमच्या घरी? ज्यांना तुम्ही गुरु मानला आहे, मी असं नाही म्हणत तुम्ही माझा ध्यान करा, ज्यांना तुम्ही मानलेला आहे त्याचे फोटो तुमच्याजवळ आहे, आणि तुमच्या स्मृतीमध्ये त्याचा सर्व चेहरा आहे की नाही, आतल्या हृदयामध्ये. मग त्या चेहऱ्याकडे पहा. चेहरा हा काही वेळापर्यंत दिसेल, नंतर ते चेहरा अदृश्य होईल आणि गुरुमूर्तीच्या जाग्यावर शब्द येऊन जाईल. महाराज म्हणतात, घट भीतर दर्शन देऊ,
मम मूरत निराकार, बाहर गुरु उपदेश दे, सो मेरो आकार. घट भीतर दर्शन देऊ मम मूरत निराकार. परमात्मा म्हणते. परमात्मा सांगून राहिले तुम्हा आम्हाला, तुमच्या घटामध्ये जो सत्सबद जागृत होते तो माझा निराकार रूप आहे. आणि बाहेर जे तुम्हाला उपदेश देते, आता ह्याच्यात आपण काय केलं, रामनाम भेद दिला, ते गुरु ते सर्व उपदेश म्हणजे काय, तो सत्शब्द कसा जागृत होते हे उपदेश देऊन तुमच्या घटामध्ये सत्य जागृत करून देते, तोच माझा आकार. काय म्हणते परमात्मा, मला जर तुम्हाला निर्गुण रूपामध्ये पाहायचं असेल तर घटामध्ये तो शब्द जागृत होतो, तो माझा निर्गुण रूप. आणि तुम्हाला जर मला सगुण रूपामध्ये पाहायचं असेल तर जो शब्द जागृत करण्याचं ज्ञान देतो, नव्हे तुमच्या घटामध्ये सत्शब्द जागृत करून देतो, तोच संत माझा स्वरूप आहे. आता प्रथम ध्यान तर गुरुमूर्तीचं करायला पाहिजे. हे वेद बी म्हणते तर महाराज बी म्हणते. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम. हे वेद आहे, वेद म्हणते. मंत्र मूलम गुरुर्वाक्य, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. आणि तेच ज्ञान महाराजांनी दिलेलं आहे. सतगुरु बदन निहार के, माही मूरत देख. सद्गुरूचा चेहरा निहारा म्हणजे निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतर ज्यावेळेस ध्यानामध्ये तुम्ही बसता त्यावेळेस या ठिकाणी त्याला पहा. कारण सद्गुरू आपले काही 3 लोकाच्या खाली नाही आहे. इकडे तिकडे भलत्याच ठिकाणी त्यांना पाहू नका. 3 लोकाच्या वरची एरिया आहे त्रिकुटी. कमसे कम आपला गुरु त्रिकुटीच्या वर तर पोचलेलाच आहे, म्हणून त्याला या ठिकाणी पहा. इथं कुठंतरी आहे. हे शरीर काही लहान नाही आहे. यामध्ये पूर्णच ब्रह्मांड आलेलं आहे. यामध्ये 3 लोक आहे. तर या 3 लोकाच्या वर त्रिकुटीमध्ये गुरुचं दर्शन करा. हे ध्यानाची पहिली पायरी. जनसुख राम येई मिलकिया, येई करप कटावे. याच इंद्रियानं तुम्हाला कर्म लागले. आता याच इंद्रियानं त्या केलेल्या कर्माची परतफेड करावी लागेल. ऐसी सूझ मिले सब सारी, सोनर भक्ति सोनर भक्ति कमावे. के सुख राम हाथ कर ऊपर, रसना राम दियावे. ऐसी सूझ. सूझ म्हणजे काय, समज. अशी समज तुमच्या बुद्धीमध्ये येऊ द्या. ऐसी सूझ मिले सब सारी, सोनर भक्ती कमावे. भक्ती बी कमावता येते का? जसं पैसा कमावतो तसं भक्ती बी कमावण्याची वस्तू आहे. आहे ती पडली नाही आहे कुठं. भक्ती तुम्हाला कमावं लागल. सर्वस्व अर्पण करावं लागल. सर्वस्व देऊन. हे गर्दन जरी तुमची, कबीर साहेब म्हणतात, प्रेम गली अति साकरी, जामे दोन समाय. हे गर्दन जरी तुमची कटल्या गेली आणि जर तुम्हाला जर भक्ती मिळाली असेल तर जाऊ द्या, नाहीतरी शरीर एक दिवस जाणारच आहे. आता गर्दन देणं म्हणजे अहंकार जो आहे, जो आकड जो आहे, त्याचा दुसरा अर्थ होते आकड जे आहे. आकड गुरुच्या शरणामध्ये झुकून ते आकड दूर करा, अहंकार दूर करा, तर जे भक्ती कमावल्या जाते. मी म्हणणाऱ्याला भक्ती कधी कमावल्या गेली नाही आणि कमावल्या जाणार नाही. कायच आम्ही बरं काय आहे आपलं? कोणाच्या भरोश्यावर आकड? शरीर आपलं नाही, श्वासा मोजक्याच आहे. कमावलेलं धन तिकडं जात नाही. परिवार कोणी मेल्यावर आठवण करत नाही. मग आकड कायची आहे? कोणाच्या आधारे एवढा टाईट आपण बसायचं नाही? ते बोलला का म्हणले मी कायले रामराम करू?
आमच्या गावामध्ये PM होता, तुम्ही त्याला ओळखता. जुन्या रामचले काय म्हणे, तुम्ही रामरामसा करा, तुम्ही आम्हाला शिकवा ना, तुम्ही अशी आखडून राहता म्हणे. मग आम्ही म्हणतो म्हणे आम्ही कायले करू. जमल का त्यानं? कुठंतरी आकड कमी झाली पाहिजे. एक भिकारी होता आणि एक एक रुपया मागून त्याची सवय कशी होती, असं 3 वेळेस झोकायचा. राम राम. कोणी दिसलं, नाना भाऊ दिसले, राम 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 राम. मग त्याला वाटे भिकारी आहे बा, पण त्याच्याजवळ नम्रता बी आहे. मग कदर येऊन देऊन दे पैसा. कोणी रस्त्याने दिसला, राम 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 राम. 3 वेळ झुकते बा. फार नम्र भिकारी आहे. भिकारी पाहिजे तर असा, याला कशाचाच गर्व नाही. आता हळूहळू त्या भिकाऱ्याजवळ 4-5 लाख रुपये जमा झाले. एक दिवस मोजली त्यानं. आता मी कायचा भिकारी म्हणे, मी तर श्रीमंत झालो. मग आला अहंकार. आता असं रामराम करे, रामरामी नाही म्हणे, राज म्हणे अशी करतं अशी. वाटलं ह्याला काय झालं कडे. 3 वेळ हे झुकणारा आता रामही पूर्ण म्हणत नाही, राज म्हणते, जराशी गर्दन झुकवते. एक दिवस गावाचा ठाकूर आला तिथून रस्त्यावरून. आता याले पडली सवय असं थोडीशी झुकवायची. आतापर्यंत किती वेळ सारा गाव त्याच्यासमोर झुके, आणि हे ठाकूर समजते का. त्या काळातली ठाकूर हे गावाचा राजा, तो म्हणाल तसं होईल. हे भिकारी समोर आला, गर्दन त्यांना जराशी झुकवली, असं का म्हणे. एवढं त्याला अहंकार कायचा आला. घरी गेला ठाकूर, माणसं पाठवले, पहा बरं त्या भिकाऱ्याच्या बिराड्यामध्ये काय काय आहे, तिथे जेवढं धन कमाल सर्व घेऊन जा म्हणे. त्याला लई आकड आली म्हणे, माझा नाही सर्व. तर 4-5 लाख रुपये सर्व रुपये घेऊन आला ठाकूर. आणि भिकारी ज्यावेळेस त्याच्या याच्यावर गेला, कुठंतरी असं खोपटं खापटं त्याचं काही, त्यानं पाहिलं जमिनीच्या अंदर, त्याला थैली दिसली नाही, पुरे पैसे गायब. आता पुरे पैसे गायब झाल्यावर मग आली अक्कल. मग पुन्हा राम 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 राम. आता जास्त झुकून राहिला, कमरेसहित झुकून राहिला. मग कोणीतरी सांगितलं वाटते त्याला, हे सर्व काम ठाकूर साहेबानं केलं बा. मग गेल्या गेल्या ठाकूर साहेबाच्या दोन्ही पाया पडला आणि मला क्षमा करा म्हणे, माझ्यामध्ये अहंकार आला होता. शेवटी मी भिकारी ते भिकारीच. तर मग त्याला त्याचं धनही वापस दिलं. सांगण्याचं तात्पर्य, अहंकार आपल्याला कशाचा बरं यायला पाहिजे. अहंकार हा ना भजनाचा. मी भजन करतो एवढा बस. भजनामध्ये थोडासा मीपणा आणला चालतं. ते मीपणा कधी धोक्याचाच, पण अभिमान जर असेल तर भजनाचा करा. आम्ही रामस्नेही आहो याचा अभिमान बाळगा. आम्हाला उच्च भक्ती मिळाली आहे, आमचे सद्गुरू समर्थ आहे, त्याचा अभिमान बाळगा. अभिमान आणि अहंकारामध्ये फरक आहे. अहंकार म्हणजे मीपणा, अभिमान म्हणजे आम्हाला आमच्या भक्तीचा, आमच्या धर्माचा अभिमान आहे, आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. आपण म्हणतो ना, ऐसी सूझ मिले सब सारी, सो नर भक्ती कमावे, कै सुख राम हात करू पर रसना राम दियावे. रसनेचा कर्म कसा कटेल मग. शिवा दिल्या असेल, बोललो असेल, टाकून बोललो असेल, तर राम राम रटन केलं. रसनेने जे बी काही कर्म आपण केले असेल, ते राम राम रटन केल्यानं ते कर्म कटून जाते रसनेचं. आणि बाकीचे कर्म या तऱ्हेनं आम्हाला कमी करावं लागेल. आणि एकदा शब्द जागृत झाला, शब्दासोबत सुरत लागली, तर मग हळूहळू तुम्हाला ब्रह्मज्ञान होते. मग ब्रह्मज्ञानीला कर्म लागत नाही. ती स्थिती याला वेळ आहे. आणखी कर्ताभाव मिटून जाते, मीपणा राहतच नाही कुठं. लहान बालकासारखा होऊन जातो आपण. बालकाला तुम्ही फसवा, त्याला 100 रुपये देऊन 500 रुपये दिले म्हणा, तरी ते काय म्हणणार आहे. ब्रह्मज्ञानी बालकासारखं होऊन जाते आणि त्याला कर्म लागत नाही. लहान बाळाला कर्म लागते का. आता ते मोठ्या मोठ्या राजा महाराजाचं लहान मुलं असेल तर त्याच्या बाबाची मिशी पकडते, दाढी पकडते. कोणाची ताकद आहे का राजाच्या दाढीला हात लावायची. पण त्याचा मुलगा लावू शकतो, लहान बाळ लावू शकते. तर महाराज म्हणतात,
के सुखराम हात कर ऊपर. हात कर ऊपर म्हणजे काय? जे काही करता अर्थ आहे तो ईश्वर आहे असे त्याच्याकडे हात दाखवा, तुमच्याकडे हात नका दाखवू. मी केलं म्हणून करू नका. तोच आहे. करता करविता तो आहे. मी काही नाही, मी निमित्ती नाही. जरी माझ्या मार्फत कोणत्याही चांगल्या गोष्टी झाल्या असतील तरी करणारा तो आहे. बऱ्याच लोकांचे मला फोन येते कि हमारा नाम कहीं व्हाट्सएप पे, यूट्यूब पे या फेसबुक पे डालना नहीं, इतने इतने पैसे हमने दिए. वो परमात्मा ने भिजवाए और परमात्मा के लिए दे रहे हैं. न हम तुम्हें दे रहे हैं न तुम हमें मांग रहे हैं. सांगण्याचं तात्पर्य काय? सर्व त्याच्यावर भार लुटून द्या. तो करता आहे, तो करविता आहे, त्याचा खेळ त्यालाच माहीत. आपण कुठंच येत नाही. आपण काय येत नाही का? आपण बुडबुड्यासारखा, मैं तुझे जीव बुद्धबुद्धी हो स्वामी, क्या करणी हो करसी. काय आपण कराल? भजनही आपण नाही करू शकत. तो करून घेईल तर करतो. तो सत्संगामध्ये पाठवते तर आपण येतो, नाही तर कितीतरी कर्म आडवे येते. दर्शन आडा सहस्त्र प्राप, पर्शन आडा लाख, शिमरन आडा करोड पाप आहे जंदरिया की साख. आता तुम्ही यापर्यंत इथपर्यंत आले तर तुमचे कोणतेही पाप तुम्हाला रोखू शकले नाही. तुमच्यावर ते कृपा झाली तेवढी. जे काही अर्धा तास एक तास तुम्ही या ठिकाणी बसलात, नाही तर बऱ्याच लोकांना येऊ देत नाही. आपण काय म्हणतो? घरी कामाला म्हणून आलो नाही. घरी काम नाही आलं, ते पाप तुमचे आडवे आले. आपण म्हणतो ना, नाही येतच होतो संगतीले पण वेळेवर पाहुणे आले. पाहुणे नाही आले, ते पाप, ते कर्म तुमच्या आडवं आलं, तुम्हाला रोखलं त्याने इथे आले. तर हे सर्व कर्माचा सिद्धांत आहे. कर्म समजून घ्या. कर्म कसं कटते आणि कर्म कसं होते, होणंही टाळा. आणि सर्व परमात्म्यावर सोपा. कोणताही भार आपल्या शिरावर घेऊ नका. करता करेसो सभी आछी, आनंद मगन में रीजे, साधो भाई बिनस्या सोचन कीजे. विनाकारण कोणत्याही गोष्टीचा सोच विचार करू नका. फक्त भजनामध्ये निमग्न राहा आणि सत्संग करत राहा. याच ठिकाणी बाणी